संघर्ष हाच यशाचा पाया. डॉक्टर सुरेश हावरे, उद्योजक, अणुशास्त्रज्ञ. मुंबईतील नामवंत बांधकाम व्यावसायिकांमध्ये हावरे बिल्डर्स यांचा समावेश होतो. सुरेश हावरे यांच्या नेतृत्वाखाली हा उद्योग यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करत आहे. हावरेंचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या पथरोट इथला. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत आले. सुरेश हावरे यांनी केमिकल इंजिनिअरिंग या विषयामध्ये पदवी घेतलेली आहे. न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असून इतिहास विषयात त्यांनी MA केलं आहे. अफोर्डेबल नॅनो हाऊसिंग या विषयात त्यांनी PhD केली आहे. भाभा अणुशक्ती केंद्रात 27 वर्ष त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून नोकरी केली. शास्त्रज्ञ असलेला हा माणूस उद्योगातही तितकाच यशस्वी झालाय. सामाजिक भान असलेला उद्योजक अशी त्यांची आज महाराष्ट्रामध्ये प्रतिमा आहे. प्रेरणादायी उद्योग गीत. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा, नवीन आशा नव्या आकांक्षा, कधी पदरी मग पडते निराशा, रोज चालणे रोज धावणे, येते सोबत कधी धडपडणे, हात मिळता आधाराचा, निश्चय होई ठाम मनाचा, कष्टाची मग होते नांदी, रंग चढता कर्तृत्वाचा, उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा, जनशक्तीला धनशक्तीला एक दिलाने वापरण्याचा, मुहूर्त साधू नव्या युगाच्या नवीन उत्क्रांतीचा, उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची, क्षितिजावरती सहज उमटवू ठसा सामर्थ्याचा, उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. दि सुरेश हावरे बिझनेस शो या झी 24 तास या वाहिनीवर प्रसारित झालेल्या हावरे बिझनेस शोचं हे शीर्षक गीत होतं. स्वतः हावरे यांनी हे गीत लिहिलं आहे. एका मोठ्या उद्योजकानंच उद्योगाविषयीच्या सर्व महत्त्वाच्या आणि गरजेच्या बाबी समजावून सांगण्याचं मनावर घेतलं होतं. उद्योजक होणं म्हणजे काय, दुसऱ्याचा पैसा म्हणजे नेमकं काय, आणि उद्योजक होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, या सगळ्या प्रश्नांची नेमकी उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न. या उत्तरांकडे आपल्याला नेणारी ती व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ उद्योजक आणि अणुशास्त्रज्ञ सुरेश हावरे. संपदा जोगळेकर यांनी सुरेश हावरे यांची घेतलेली मुलाखत. सर नमस्कार. तुमचं बालपण अमरावतीमध्ये गेलं. अमरावतीच्या तुमच्या काही विशेष आठवणी असतील ना? आम्हाला जरा सांगा ना त्या आठवणींबद्दल. अमरावतीपेक्षाही माझं पथरोट नावाचं छोटंसं गाव माझ्या अधिक स्मरणात आहे. अगदी छोटं 10,000 वस्तीचं ते गाव आहे, जिथे माझं लहानपण गेलं, जिथे मी शेतांमध्ये वावरलो, शेतांमध्ये कामं केली, असं ते गाव. मी मुळात शेतकऱ्याचा मुलगा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतून मराठी माध्यमात शिकलो आहे. शिक्षण घेत घेत मी गावातून शहराकडे आलो. गावाकडून शहरात आलात, पण मग शहरात काही तुम्ही नुसते नाही आलात, तर तुमची नोंद या शहरांना घेतली, कारण तुम्ही एक यशस्वी उद्योजक झाला. त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मनःपूर्वक अभिनंदन. पण त्याबरोबरच एखाद्या विषयामध्ये गोल्ड मेडलिस्ट ठरणं हे पण खूप महत्वाचं असतं. मला वाटतं न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला सुवर्णपदक मिळालंय. त्याची कहाणी सांगाल का? खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला तो खूप आनंदाचा क्षण होता. आपण खूप शिकावं असं मनापासून वाटत होतं. त्यामागे माझ्या वडिलांची अपार धडपड होती, कारण माझ्या वडिलांना शिक्षण अर्ध्यावरच सोडावं लागलं होतं. ती बोच त्यांच्या मनात होती. म्हणून त्यांनी आपली मुलं शिकावीत यासाठी जीवापाड मेहनत घेतली. ज्याची शिकायची इच्छा आहे त्याला त्यांनी पाहिजे तेवढं शिकू दिलं. इंजिनिअरिंगमध्ये असताना मी नागपूर विद्यापीठात मेरिटमध्ये आलो. त्यावेळी नागपूर विद्यापीठाचं मला सुवर्णपदक मिळालं होतं. वा सर, तुमचं मनापासून अभिनंदन. खरं तर मला पुढे खूप शिकायचं होतं. PhD करणं आणि शिक्षणाच्या क्षेत्रातच काहीतरी करणं हे माझं ध्येय होतं. तसा विचार अनेक दिवसापासून माझ्या मनात होता, पण आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे मला शिक्षणासोबत नोकरी करणं गरजेचं होतं. त्यामुळे मी डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन इन न्यूक्लिअर इंजिनिअरिंग हा पर्याय निवडला. त्याचवेळी तिथल्या नोकरीचाही पर्याय माझ्यासमोर आला आणि तोही मी आनंदाने स्वीकारला.
Sample complete. Ready to continue?